नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 12 ऑक्टोबर 2025 आणि आजच्या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावाचे अपडेट मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। मित्रांनो, काल तूर बाजारभावामध्ये बऱ्याचशा ठिकाणी तूर बाजारभावात जबरदस्त वाढ बघायला मिळाली असून राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या तूर बाजारभावामध्ये 200 ते 220 रुपये प्रति क्विंटल मागे दरवाढ झालेली आहे। कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्ह्यात तालुक्यात काल तुरीला काय बाजारभाव मिळाला याची सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहिली बाजार समिती आहे अहिल्यानगर। 12 क्विंटल लाल तुरीची आवक या ठिकाणी होती। कमीत कमी दर 5000 रुपये, सर्वसाधारण दर 5750 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव निघालेले आहे 6500 रुपये। त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पुसद, जिल्हा यवतमाळ। 175 क्विंटलची जबरदस्त आवक आलेली होती। कमीत कमी दर 6240 रुपये, सर्वसाधारण दर 6300 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6400 रुपये। त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पैठण, जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर। आवक आलेली होती 11 क्विंटल लाल तुरीची। कमीत कमी दर 6490 रुपये, सर्वसाधारण दर 6490, तर जास्तीत जास्त दर सुद्धा 6490 रुपये। त्यानंतर पुढील बाजार समिती आहे हिंगोली, तूर गज्जर। आवक आलेली होती 105 क्विंटल लाल तुरीची। कमीत कमी दर निघालेले आहे 6000 रुपये, सर्वसाधारण दर 6250, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6500 रुपये। त्यानंतर पुढील बाजार समिती आहे लातूर। 668 क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती। कमीत कमी दर 6300 रुपये, सर्वसाधारण दर निघालेले आहे 6700 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6961 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतर बाजार समिती आहे मित्रांनो अकोला। 1128 क्विंटलची जबरदस्त आवक या ठिकाणी होती। कमीत कमी दर 6000 रुपये, सर्वसाधारण दर निघालेले आहे 6900 रुपये, तर जास्तीत जास्त दर या ठिकाणी 7000 रुपये। त्यानंतर पुढील बाजार समिती आहे उत्तर महाराष्ट्रामधून धुळे। 12 क्विंटल लाल तुरीची आवक या ठिकाणी होती। कमीत कमी दर 5700 रुपये, सर्वसाधारण दर 5400 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 5960 रुपये। त्यानंतर मालेगाव। आवक आलेली होती 10 क्विंटल लाल तुरीची। कमीत कमी दर 3960 रुपये, सर्वसाधारण दर 5399 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 5500 रुपये। त्यानंतर पुढील तालुका मित्रांनो हिंगणघाट, जिल्हा वर्धा। 1885 क्विंटलची जबरदस्त आवक या ठिकाणी होती। या ठिकाणी देखील तूर बाजारभावामध्ये 120 ते 150 रुपये प्रति क्विंटल मागे दरवाढ झालेली आहे। त्याचबरोबर या ठिकाणची जास्तीत जास्त तूर बाजारभाव होते 7000 रुपये प्रति क्विंटल, सर्वसाधारण दर होते 6500 रुपये, तर कमीत कमी तूर बाजारभाव 6340 रुपये प्रति क्विंटलपर्यंत। त्यानंतर पुढील तालुका मित्रांनो मलकापूर। 870 क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती। कमीत कमी दर 5600 रुपये, सर्वसाधारण दर निघालेले आहे 6525 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6860 रुपये। त्यानंतर औरादच्या जरी 6 क्विंटल लाल तुरीची आवक। कमीत कमी दर 6151 रुपये, सर्वसाधारण दर 6325, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6500 रुपये। त्यानंतर बाबुळगाव। 250 क्विंटलची आवक आलेली होती। कमीत कमी दर 5901 रुपये, सर्वसाधारण दर 6201, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6490 रुपये। त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो दुधनी। राज्यातील सर्वाधिक तुरीचे बाजारभाव दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काल मिळालेले असून जास्तीत जास्त तूर बाजारभाव या ठिकाणचे होते 7200 रुपयापर्यंत। कमीत कमी दर होते 6800 रुपये, तर सर्वसाधारण दर 6910 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतर पुढील बाजार समिती आहे औरादच्या जनी तूर पांढरी। 22 क्विंटल लाल तुरीची आवक। कमीत कमी दर 6525 रुपये, सर्वसाधारण दर 6500 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6600 रुपये। त्यानंतर बाजार समिती आहे आरवी, तूर लाल। 100 क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती। कमीत कमी दर 6000 रुपये, सर्वसाधारण दर 6350, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6520 रुपये। त्यानंतर पाचोरा, जिल्हा आहे जळगाव। 35 क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती। कमीत कमी दर 4100 रुपये, सर्वसाधारण दर 5000 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6200 रुपये। त्यानंतर बाजार समिती आहे खामगाव, जिल्हा आहे बुलढाणा। 2000 क्विंटलची जबरदस्त आवक आलेली होती मित्रांनो या ठिकाणी। या ठिकाणचे देखील तूर बाजारभाव वाढलेले आहे 7000 रुपये प्रति क्विंटल, सर्वाधिक बाजारभाव। कमीत कमी दर होते 5500 रुपये, तर सर्वसाधारण दर 6100 रुपये। त्यानंतर पुढील बाजार समिती आहे चांदूर बाजार, जिल्हा अमरावती।
100 क्विंटल लाल तुरीची आवक या ठिकाणी होती. कमीत कमी दर ₹5,000, सर्वसाधारण दर ₹6,250, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव ₹6,660. त्यानंतर मठ्ठा बाजार समिती कमीत कमी दर होते ₹5,000, सर्वसाधारण दर ₹5,840 प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव ₹6,200. आवक आलेली होती 27 क्विंटलची. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मंगरुळपीर, जिल्हा वाशिम. 300 क्विंटलची जबरदस्त आवक या ठिकाणी होती. कमीत कमी दर निघालेले आहे ₹5,705, सर्वसाधारण दर ₹6,950 प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव ₹6,400. त्यानंतर चांदूर रेल्वे, जिल्हा अमरावती. 35 क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती. कमीत कमी दर ₹6,100, सर्वसाधारण दर निघाले आहे ₹6,440, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव ₹6,625. त्यानंतर बाजार समिती आहे काटोल, जिल्हा नागपूर. 35 क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती. कमीत कमी दर ₹5,000, सर्वसाधारण दर ₹5,555 प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव ₹6,340. त्यानंतर बाजार समिती आहे कर्जत, जिल्हा नगर. तूर पांढरी कमीत कमी, सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त तूर बाजारभाव निघालेले आहे ₹6,100. त्यानंतर पुढील तालुका मित्रांनो अंजनगाव सुरजी. आवक आलेली होती या ठिकाणी 440 क्विंटल लाल तुरीची. कमीत कमी दर ₹6,000, सर्वसाधारण दर निघालेले आहे ₹6,300, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव निघालेले आहे ₹6,740 प्रति क्विंटल. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो नागपूर. 440 क्विंटल लाल तुरीची आवक या ठिकाणी होती. कमीत कमी दर ₹6,000, सर्वसाधारण दर निघालेले आहे ₹6,340, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव ₹6,651 प्रति क्विंटल. त्यानंतर बाजार समिती आहे गंगापूर. 20 क्विंटल लाल तुरीची आवक या ठिकाणी होती. कमीत कमी दर ₹5,700, सर्वसाधारण दर निघालेले आहे ₹6,100 प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव ₹6,300. त्यानंतर शेवटची बाजार समिती आहे मित्रांनो कारंजा. आवक आलेली होती 1,640 क्विंटल लाल तुरीची. कमीत कमी दर निघालेले आहे ₹6,175, सर्वसाधारण दर ₹6,600 प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव ₹6,850 प्रति क्विंटल. या ठिकाणी देखील तूर बाजारभावामध्ये जवळपास 140 ते 180 रुपये प्रति क्विंटल मागे दरवाढ झालेली आहे. तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले, आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावाचे अपडेट. राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या तूर बाजारभावामध्ये हळूहळू दरवाढ मागच्या 2 ते 3 दिवसांमध्ये बघायला मिळालेली असून जवळपास 250 ते 300 रुपये प्रति क्विंटल मागे तुरीचे बाजारभाव वाढलेले आहे. आपल्या तालुक्यात, आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असेल जरूर सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार मित्रांनो.